राम राम शेतकरी मित्रांनो, आपण जो घरगुती मक्का लागवड केलेली होती याचं आपल्याला सुरुवातीचंही नियोजन चुकलेलं होतं. कारण इथे जे तण होतं हे इतकं जबर होतं की तणापेक्षा म्हणजे पिकापेक्षा तण मोठं होतं. हे अगोदरही दाखवलेलं आहे आपण, आणि आपण सुरुवातीपासून दाखवलेलं असतं, त्याच्यामुळे आपल्याला ते जास्त काही प्रॉब्लेम येत नाही. नाही तर काही लोक दाखवतही नाही, शेवटी म्हणतात बघा किती जबरदस्त मक्का आहे. या जसे काही असेल ते असेल. शेतकरी मित्रांनो, तर त्यामध्ये जे आपण नेमकं घरगुती बियाणं टाकलेलं होतं, तर त्याला आता ह्या कंडिशनमध्ये झालेलं आहे, वाढ थोडी कमी आहे. पण ज्या जागेवर सुरुवातीला पाणी जास्त होतं तिथे वाढ चांगली आहे. त्यामुळे वाढवर बोलता येणार नाही आपल्याला, आपलं नियोजन चुकलेलं असल्यामुळे. पण जिथं समजा थोडं जास्त पाणी होतं ना, तिथे वाढ चांगली आहे. आणि आता भुट्टंही निघणं सुरू झालेलं आहे. यामध्ये आता 2 भुट्टे निघणं सुरू झालेलं आहे आता. आणि विशेष म्हणजे लंबे भुट्टे याचे, हे कोणत्या जातीचे होतं हेही आपल्याला माहिती नाही आहे, कारण आपण दुसऱ्याकडून आणलेलं होतं. अजून दुसरी गोष्ट की आपण जे पावसाळ्यामध्ये लागलेला होता आणि तो जे आपण ते बियाणं लावलेलं आहे, हे पण आपली एक मोठी चूक आहे. हे अगोदरचं बियाणं पाहिलं होतं, ह्या टायमाला जो निघतो ना त्याचं बियाणं पाहिलं होतं. चला ठीक आहे, आता याचे बी जे काही येणारं उत्पन्न आहे, या भुट्टे कसे भरले जातात याच्यावर पण समजणार आहे आपल्याला. पण भुट्टं निघणं चालू झालेलं आहे आता. या तणामुळे जे मार खाल्लेलं होतं तो आपला प्रश्न आहे, म्हणजे आपली गलती आहे. पण ज्या जागेवर तण आणि पाणी दोघंही जास्त होतं तिथलं बघा, तो शेवटी कधी बघितलं तिथं नळी लिकीच होती, तर ते तिथे जबर मक्का आहे. दाखवून देतो. हा बघा, इथला मक्का. आता याला तर तोंडच नाही आहे, समजून घ्या. जबर आहे, वाढ पण जबर आहे. आणि विशेष म्हणजे इथे आपलं कोंबडी खत आहे, हे टाकलंच गेलं नाही आपल्यावरी. कोंबडी खत आतमध्येही बेस्ट झालेलं आहे बघा. ओलावा आहे, वास पण त्याचं गायब झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, घरगुती जे बियाणे आहे, मला तरी गॅरंटी होऊन गेली की उत्पन्नाला काही एक प्रॉब्लेम नाही आहे. पण आता ज्या दिवशी येईल त्या दिवशी मात्र बुट्टे कसे भरतात, काय भरतात याच्यावर पण अवलंबून आहे. पण आजची कंडिशनमध्ये आपण अगर त्या भागमध्ये लावला असता तर आपल्याला चित्र वेगळं दिसलं असतं. शेवटी बुट्टे लागल्यानंतर दाणे कसे भरले जातात काय याच्यावर समजेल अजून. धन्यवाद.